नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र चौथा पाठ वैदिक संस्कृतीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. त्यामधील पहिला आहे, वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. उत्तर, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. दोन, वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर, गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. 3, वेदकालीन 4 आश्रम. उत्तर, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. प्रश्न 2, चूक की बरोबर ओळखा. त्यामधील पहिला आहे, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र. ऋग्वेद. उत्तर आहे चूक. दुसरा आहे, अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद. अथर्ववेद. उत्तर आहे बरोबर, अथर्ववेद. तिसरा आहे, यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद. सामवेद. उत्तर आहे बरोबर. प्रश्न 3, एका शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला आहे, वैदिक वाङ्मयाची भाषा. उत्तर, संस्कृत. दुसरा आहे, विद म्हणजे काय. उत्तर, विद म्हणजे जाणणे. तिसरा आहे, गोधूम म्हणजे काय. गोधूम म्हणजे गहू. चौथा आहे, घराचा प्रमुख म्हणजे. उत्तर, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती. पुढचा आहे, व्यावसायिकांच्या श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत. काय म्हणत व्यावसायिकांच्या श्रेणीच्या प्रमुखाला? श्रेष्ठी. प्रश्न 4 आहे, नावे लिहा. त्यामधील पहिलं आहे, तुम्हास माहीत असलेली वाद्य. उत्तर, तबला, सितार, बासरी, गिटार, वीणा, टाळ, ढोल इत्यादी. दुसरा आहे, सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. उत्तर, मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, अंगठ्या, पाटल्या. 3, सध्याची मनोरंजनाची साधने. उत्तर, टीव्ही, मोबाईल, सिनेमागृह, नाट्यगृहे. प्रश्न 5, थोडक्यात उत्तरे लिहा. 1, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता. उत्तर, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. दूध, दही, तूप, लोणी त्यांच्या आवडते पदार्थ होते. 2, वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई. उत्तर, वेद काळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेद काळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. 3, संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती. उत्तर, संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा. मनुष्य जन्माचा अर्थ समजून घ्यावा. फार काळ एके ठिकाणी राहू नये. अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. प्रश्न 6, टिपा लिहा. त्यामधील पहिली टीप आहे, वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर,
वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यांसारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. 2. वेदकालीन घरे. उत्तर: लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने साकारलेली उतरत्या छपरांची घरे होती. 3. वेदकालीन शासन व्यवस्था. उत्तर: वेदकालीन राज्याची रचना ग्रामवसाहती समूह, जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्वत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही त्यात समावेश होता. समितीत लोकांचाही समावेश असे. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ती सोडवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.